मध्ये काही वर्ष गेली. कौरव आणि पांडव यांचे बिनसले होते. पांडवांचा होणारा उत्कर्ष दुर्योधनाला बघवत नव्हता. त्यांची धुसफूस सुरू झाली. राज्याच्या वाटण्या होण्याची वेळ आली. दिवसेंदिवस दुर्योधनाची महत्त्वाकांक्षा वाढत होती. राजकारभाराची सूत्रे त्याच्या हाती येत चालली होती. प्रत्येक कामात मनातून धृतराष्ट्राची त्याला संमती असल्यामुळे दुर्योधन बेफाम बनत चालला होता. त्याचा परिणाम कौरव पांडवांमधील दरी वाढण्यात होत होता. शेवटी व्हायचे तेच झाले. दोघांमध्ये उभी फूट पडली. पांडवांना इंद्रप्रस्थाचा भाग देण्यात आला. पण आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी नवे राज्य उभे केले. राजसूय यज्ञ करून अमाप संपत्ती मिळवली. ते यश दुर्योधनाला पाहवले नाही. त्याने द्यूत खेळण्यासाठी धर्माला आमंत्रण दिले. त्यामध्ये पांडव सर्वस्व हरले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवासात काढावी लागली. वनवास संपल्यानंतर पांडव परत आले. यावेळी ते फक्त 5 गावांची मागणी करत होते. पण दुर्योधन म्हणाला, 5 गावच काय, पण सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनही मी देणार नाही. त्याचा परिणाम म्हणून कौरव पांडवांमध्ये युद्ध उभे राहिले. द्रोणाचार्य, भीष्म यांना पांडवांची बाजू न्याय्य वाटत होती. म्हणून ज्यावेळी 5 गावांची मागणी पांडवांनी केली तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, युवराज, पांडवांना 5 गावे दिल्यास आपापसातील भांडण मिटेल. द्रोणाचार्य पांडवांच्या बाजूचे आहेत. त्यांची बाजू घेऊन बोलल्यास ते आपल्याला कठीण जाईल, म्हणून कर्ण मध्येच म्हणाला, आचार्य, याबाबत बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आचार्यांचे काम फक्त गुरुकुलामध्ये. हे राजकारण आहे. राजकारणाच्या अध्ययामध्ये आचार्यांचे काही काम नाही. तेव्हा आपण पांडवांची बाजू घेऊन न बोललेले बरे. द्रोणाचार्यांनी तिरमिरून कर्णाकडे बघितले. कर्ण छद्मीपणे हसला. कर्ण आता पूर्वीचा राहिला नव्हता. त्याला दुर्योधनाने एका भागाचा राजा बनविला होता. तो आता खास त्याचा मित्र बनला होता. त्यामुळे राजकारणात त्याचा दबदबा वाढत होता. तो कोणालाही काहीही बोलण्याचे धाडस करीत असे. 2 भावांमध्ये वितुष्ट येऊन युद्ध उभे राहू नये म्हणून मी बोलतो आहे. आचार्य, ज्यावेळी युद्ध उभे राहील त्यावेळी आपल्या पराक्रमाची जी काही शर्थ असेल ती दाखवा. त्यावेळी आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ. पण यावेळी कर्ण बोलतो तेच सत्य आहे. मध्ये तोंड घालीत दुर्योधन म्हणाला. भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनी प्रयत्न करूनही युद्ध होण्याची चिन्हे दिसू लागली. ते होऊ नये म्हणून कृष्ण पांडवांचा दूत बनून शिष्टाई करण्यासाठी आला, परंतु दुर्योधनाने त्याचेही ऐकले नाही. द्रोणाचार्यांना युद्ध नको होते, कारण कौरव आणि पांडव या दोघांचेही ते गुरु होते. आपल्याच शिष्यांवर शस्त्र कसे उगारणार होते? ते कुरूंचे आचार्य होते. त्यामुळे त्यांना साहजिकच कौरवांच्या बाजूने उभे राहावे लागणार होते. म्हणजे पांडवांबरोबर युद्ध. तेच त्यांना नको होते. पण त्यांच्या दुर्दैवाने ते त्यांच्या वाट्याला येऊ पाहत होते. एक दिवस ते दुर्योधनाला म्हणाले, मी युद्धापासून दूर राहावे अशी माझी इच्छा आहे, कारण तुम्ही दोघेही माझे शिष्य आहात. मी शिष्यांवर बाण कसा टाकू? मी जसा विचार करतो तसा अर्जुनही करीत असेल. मी आपल्या गुरुवर शस्त्र कसे चालवू? असे जर अर्जुन म्हणाला तर युद्धाला काही अर्थ उरणार नाही. म्हणून म्हणतो मी अलिप्त राहतो. नाही आचार्य, तुम्हाला युद्धापासून अलिप्त राहता येणार नाही. राजपुत्रांच्या गुरुला युद्धकाळात त्यांच्या बाजूने लढावं लागतं हा संकेत आहे. तो असा नाही मोडता येणार आपल्याला. आणि शिष्यांचेच म्हणत असाल तर रणांगणामध्ये भाऊ, बंधू, शिष्य, गुरु ही नाती गौण ठरतात. समोर उभा असलेला फक्त शत्रू असतो आणि शत्रूवर बाण टाकण्यात काही गैर नसते. तेथे फक्त विजय मिळवायचा असतो. दुर्योधन नेमके बोलला, त्यामुळे द्रोणाचार्यांचा नाईलाज झाला. त्यांना युद्धात उतरावे लागले. पण एक गोष्ट चांगली घडली होती. युद्धाचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले नव्हते. ते भीष्माकडे होते. सेनापती भीष्म होते. त्यामुळे विजयाची नैतिक जबाबदारी त्यांच्याकडे होती. म्हणून द्रोणाचार्य निश्चिंत होते. पण ती जबाबदारी परत द्रोणाचार्यांकडे आलीच. युद्धाच्या 10व्या दिवशी भीष्माचार्य शरपंजरी पडले. अर्जुनाने त्यांना बाणाच्या शय्येवर पाडले होते. आता ताबडतोब रात्रीच्या रात्री दुसरा सेनापती करणे भाग होते. दुसरा सेनापती म्हणून दुर्योधनाच्या मनात द्रोणाचार्यांचे नाव आले. कारण द्रोणाचार्य म्हणाले होते, अर्जुन आपल्या गुरुवर शस्त्र चालवणार नाही. दुर्योधनाला तेच हवे होते. द्रोणाचार्य अर्जुनाच्या समोर युद्धाला उभे राहिले की अर्जुन निष्क्रिय बनून राहायला हवा. म्हणजे अर्जुनाला धारातीर्थी पाडता येईल. आणि एकदा का अर्जुन पडला की पांडवांच्या इतर योद्ध्यांची तो पर्वा करणार नव्हता. त्याच्या मते धोका होता तो एकट्या अर्जुनाकडून.
शेवटी द्रोणाचार्यांचे नाव नक्की झाले आणि द्रोणाचार्यांना निरोप गेला. त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले, आता आपली सुटका नाही. मनाविरुद्ध आपल्याला सेनापतीपद स्वीकारावे लागेल. द्रोणाचार्य शिबिरात आले. सगळ्यांनी उठून त्यांना मानवंदना दिली. आशीर्वाद त्यांच्या तोंडून निघाला. मनोकामना पूर्ण होतील. याच आशीर्वादाची गरज होती आचार्य. पांडवांचा पूर्ण निपात हीच माझी मनोकामना आहे. आपल्या नेतृत्वाखाली ती पूर्ण होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. खुश होत दुर्योधन म्हणाला, सर्वानुमते कौरवांचा सेनापती म्हणून आपली निवड झाली आहे. अभिनंदन आचार्य. द्रोणाचार्यांचा चेहरा काही खुलला नाही तेव्हा कर्ण म्हणाला, आपल्याला आनंद झाला नाही आचार्य? शिष्याविरोधात लढण्याचा गुरुला आनंद कसा होईल? बघ मित्रा, कौरवांचे सेनापती अजूनही पांडवांचे गुरु आहेत. युद्धामध्ये हा पक्षपात महागात पडेल. खायचे एकट्याचे आणि गायचे दुसऱ्याचे हे कोणत्या नीतीत बसते ते आम्हाला पण कळू दे एकदा. कर्णाचे हे विखारी शब्द द्रोणाचार्यांना सहन झाले नाहीत. एका सूतपुत्राने नीतिमूल्ये शिकवावी एवढा द्रोणाचार्य अजून स्खलित झालेला नाही. आचार्य, आपला मान सांभाळून बोला. मी राजा आहे आता. कर्ण रागाने म्हणाला. आता अधिक भांडण नको म्हणून दुर्योधनाने मध्यस्थी केली. आचार्य, आपण आता सेनापती झाल्यामुळे विजयश्री खेचून आणण्याचे आपले कर्तव्य ठरते. मी माझ्या कर्तव्यात कधीच कसूर केली नाही. यावेळी तरी कशी होईल? गेल्या 10 दिवसात आपला असा पराक्रम मला दिसला नाही. आता तरी सेनापती द्रोणाचार्यांचा पराक्रम सगळ्यांना दिसायला हवा. एक तरी पांडव ठार झाला पाहिजे. पांडवांच्या बाजूला जोपर्यंत अर्जुन आहे तोपर्यंत हे कठीण आहे. मी भीती दाखवत नाही, वास्तव सांगतो आहे. हे वास्तव नाही, ताडकन कर्ण म्हणाला. हा पक्षपात आहे. तुम्ही कौरवांचे सेनापती आहात, पण विजय पांडवांचा व्हावा असे मनोमन वाटत आहे. कर्णा, बंद कर तुझे घाणेरडे तोंड. द्रोणाचार्य म्हणजे तुला तुझ्यासारखा दीनवृत्तीचा वाटला काय? अजूनही तुमच्या मनात शंका असेल तर ऐका. उद्या मी पांडवांचा एक महारथी ठार मारीन ही माझी प्रतिज्ञा आहे. द्रोणाचार्य त्वेषाने म्हणाले. दुर्योधनाला हीच गोष्ट अपेक्षित होती. त्याच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने आनंद पसरला. कोणाकडेही लक्ष न देता द्रोणाचार्य ताड पावले टाकीत निघून गेले. ते गेल्यावर दुर्योधन म्हणाला, कर्णा, फार चांगलं केलंस म्हाताऱ्याला चिडवून. उद्या निश्चित काहीतरी मोठा चमत्कार घडणार आहे. दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह नावाची सैनिकांची अवघड रचना केली. चक्रव्यूहाचा भेद करण्याची कला एकट्या अर्जुनाला माहीत होती, बाकी कुणाला नाही. म्हणून अर्जुनाला दुसरीकडे युद्धात गुंतवून ठेवून दुसऱ्या कुणाला तरी चक्रव्यूहात सोडायचे अशी योजना होती. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरायची विद्या माहीत होती, पण आतून बाहेर कसे यायचे ते माहीत नव्हते. पण तरीही तो चक्रव्यूहात घुसण्याचा प्रयत्न करू लागला. चक्रव्यूहाच्या तोंडावर अनेक कौरववीर तैनात होते. दुःशासन, जयद्रथ आणि इतर कौरव वीरांशी युद्ध करीत अभिमन्यू आत घुसत होता. त्याने अनेक वीरांचा पराभव केला. शेकडो सैनिक जमिनीवर लोळवले. अभिमन्यू आत घुसत चालला तसे द्रोणाचार्य अस्वस्थ होत होते. उद्या आपल्यालाच ही लाज. कर्ण, दुर्योधन काय बोलतील ते सांगता येणार नव्हते. म्हणून मोडलेल्या चक्रव्यूहाची त्यांनी परत रचना केली आणि चारही बाजूने त्यांनी अभिमन्यूला घेरले. दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, कृतवर्मा असे सगळेच वीर एकट्या अभिमन्यूबरोबर युद्ध करीत होते. द्रोणाचार्यांनी बाणांचा वर्षाव केला, पण न डगमगता अभिमन्यूने दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण याचा वध केला. सारी कौरवसेना खवळली, मोठ्या त्वेषाने लढाई करू लागली. सगळे एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले. दुःशासन आणि अभिमन्यू यांचे गदा युद्ध सुरू असताना दोघांच्या वारांनी दोघेही खाली कोसळून बेशुद्ध झाले. ही संधी साधून जयद्रथाने अभिमन्यूच्या डोक्यावर गदा हाणली. अभिमन्यू तात्काळ गतप्राण झाला. त्यानंतर जयद्रथाने रागाने त्याच्या मस्तकावर लाथ हाणली. संध्याकाळी युद्धातून परतताना अर्जुनाच्या कानावर ही गोष्ट गेली. अर्जुन चवताळला. प्रेतावर मारलेली लाथ त्याच्या जिव्हारी लागली. पुत्र युद्धात गेला याच्या दुःखापेक्षा त्याच्या प्रेतावर जयद्रथाने मारलेली लाथ त्याचे काळीज फोडून गेली. तो रागाने म्हणाला, उद्याचा सूर्य मावळण्याच्या आत मी जयद्रथाचा वध करीन, नाही तर अग्निकाष्ट भक्षण करीन. अर्जुनाच्या प्रतिज्ञेची बातमी कौरवांना समजली. दुर्योधन भयभीत झाला, कारण जयद्रथ कौरवांच्या एकुलत्या एका बहिणीचा नवरा होता. तो तसाच धावत द्रोणाचार्यांकडे आला.
उद्या कोणत्याही परिस्थितीत आपण जयद्रथाच्या सुरक्षेची व्यवस्था करा. अर्जुन आपल्या शब्दाला जागला तर आमचा एक मोठा शत्रू नाहीसा होईल. युवराज, आपण काही चिंता करू नका. जयद्रथाच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकून जयद्रथ घाबरून गेला होता. युद्धातून माघार घेऊन पळून जावे असे त्याला वाटत होते. पण दुर्योधनाने त्याची समजूत घातली व म्हणाला, आपल्या रक्षणाची जबाबदारी आचार्यांनी घेतली आहे. आता सूर्यास्ताच्या वेळी अर्जुन अग्नीत प्रवेश करणार आहे. अरे, अर्जुन मरताना पाहण्याचे भाग्य परत मिळणार नाही. तो आनंद सोहळा बघायला तू नाहीस हे बरोबर नाही, कारण तुझ्यामुळे ही सुवर्ण संधी चालून आली आहे. जयद्रथला पण ते पटले. त्याने पळून जाण्याचा विचार सोडून दिला. द्रोणाचार्यांनी यावेळी सेनेची रचना 3 व्यूहांमध्ये केली. मध्यभागी जयद्रथाला लपवून ठेवले. प्रवेशद्वाराशी आपण उभे राहिले. चारी बाजूला वीरांची पेरणी केली. सकाळी अर्जुन युद्धभूमीवर प्रकटला. तो थैमान घालीत, वाटेत येणाऱ्याला आडवे घालीत तो पुढे पुढे जात होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत जयद्रथला शोधून काढायचे होते. आज अर्जुनाच्या अंगात जणू सैतान संचारला होता. कित्येक वीर आणि सैनिकांना ठार मारून अर्जुन द्रोणाचार्यांच्या समोर ठाकला. गुरुवर हत्यार कसे उगारायचे असा विचार करून त्याने द्रोणाचार्यांना बाजूला टाकले आणि तो आत शिरू लागला. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, अर्जुना, मी अजून इथे उभा आहे. माझा पराभव केल्याशिवाय तुला आत जाता येणार नाही. आचार्य, मी आपल्यावर शस्त्र कसे टाकू? म्हणून तुम्हाला बाजूला करून मी आत जात आहे. द्रोणाचार्य आणखी काही म्हणणार इतक्यात कृष्णाने घोड्यांवर चाबूक मारला. घोडे एकदम उधळले. रथ बघता बघता पुढे गेला. अर्जुन एकटाच कौरवांच्या व्यूहामध्ये शिरत आहे हे युधिष्ठिराने पाहिले. तो ओरडून भीमाला म्हणाला, भीमा, अर्जुनाच्या मागे जा. तो एकटाच व्यूहात शिरत आहे. भीम वेगाने अर्जुनाच्या मागे धावला. त्याला द्रोणाचार्य आडवे आले. खवळलेल्या भीमाने द्रोणाचार्यांचा रथ उचलून फेकून दिला. रथ मोडून चक्काचूर झाला. पण दुसरा रथ मिळून आचार्य त्यावर आरूढ झाले. अर्जुनाला सगळ्यांनी घेरले होते. कोणत्याही परिस्थितीत त्याला आत घुसायचे होते. पराक्रमाची पराकाष्ठा करीत अर्जुन आत शिरला आणि पाहतच राहिला. त्याच्या समोर एक नवे 21 जयद्रथ उभे होते. कृष्णा, हे काय? खरा जयद्रथ कुठचा? गोंधळून अर्जुनाने विचारले. कृष्णाने क्षणभर विचार केला. आता काहीतरी चमत्कार करायला हवा होता. कृष्णाने आपल्या सुदर्शनाने सूर्याला झाकून टाकले. सगळ्यांना वाटले सूर्यास्त झाला. सूर्यास्त कधी होईल याची वाट पाहणारा जयद्रथ मान वरती करून आकाशामध्ये पाहत होता. अर्जुना, तो बघ जयद्रथ, कृष्ण ओरडला. ते अर्जुनाच्याही लक्षात आले होते. त्याने वेगात बाण सोडला. जयद्रथाचे शीर धडावेगळे झाले. अर्जुनाची प्रतिज्ञा खरी झाली. त्या रात्री दुर्योधनाने थैमान घातले. आचार्य, आपण पांडवांचे कैवारी आहात म्हणून हिनवले. तोंडाला येईल ते दुर्योधन बोलत होता. त्यांच्यावर नाना तऱ्हेचे आरोप करीत होता. एकदा तर म्हणाला, आचार्य, अर्जुनाने आपली व्यूहरचना फोल ठरवली, कारण तुम्ही त्याला आत प्रवेश दिलात. तुम्ही त्याच्याशी लढला नाहीत. आरोप ऐकून द्रोणाचार्य विषण्ण झाले. म्हणाले, हे खरे नाही युवराज. अर्जुनच माझ्याशी लढावे लागेल म्हणून बाजूने आत निसटला. व्यूहाच्या तोंडाची जबाबदारी आपली होती. तुम्ही त्याला रोखायला हवे होते, पण तसे नाही केले. तुम्ही पक्षपात केलात आचार्य. दुर्योधन त्यांच्यावर आरोप करीतच होता. ऐकून द्रोणाचार्यांच्या अंगाची लाही लाही झाली. ते प्रतिज्ञा करीत म्हणाले, उद्याचे युद्ध निर्णायक असेल. एक मी तरी धारातीर्थी पडेन किंवा पांडव तरी पडतील. दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्य जगदग्नीचा अवतार बनून रणांगणावर प्रगटले. असे त्यांचे रूप कोणी पाहिले नव्हते. त्यांचा बाण सोडण्याचा वेग प्रचंड होता. शेकडो सैनिक धारातीर्थी पडत होते. आज द्रोणाचार्यांपुढे कोणीच टिकत नव्हता. संध्याकाळ झाली. नियमाप्रमाणे सूर्यास्त झाल्यावर युधिष्ठिराने शंख फुंकून युद्ध थांबविण्याची आपल्या सैनिकांना आज्ञा दिली. शस्त्रास्त्रे म्यान करून पांडवांचे सैन्य राहुट्यांकडे परतू लागले. पण द्रोणाचार्यांनी युद्ध थांबवले नाही. सगळी सेना रोजच्याप्रमाणे आता माघारी फिरायच्या बेतात होती. पण द्रोणाचार्य म्हणाले, आज युद्ध थांबणार नाही. काळोखाचा आभास करून पांडवांनी जयद्रथाला ठार मारले, तसे काळोखाचा फायदा घेऊन तुम्ही पांडव वीरांना कंठस्नान घाला. वाकड्याला वाकड्यानेच उत्तर दिले पाहिजे. सैन्य थकले होते, पण द्रोणाचार्यांनी कोणालाच विश्रांती दिली नाही. वय 50च्या पुढे असूनही एखाद्या तरुणाला लाजवील असा त्यांचा जोश होता. दिवसभर लढूनही थकल्याचे कोणतेच चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर नव्हते.
द्रोणाचार्यांचा अवतार बघून पांडवांच्या सैन्यात काळजी पसरली. कृष्ण म्हणाला, जोपर्यंत द्रोणाचार्य सेनापती म्हणून आहेत तोपर्यंत निर्णायक जय मिळणे कठीण आहे. कृष्णा, द्रोणाचार्यांच्या वधाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. द्रुपदचा मुलगा, द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न म्हणाला. द्रोणाचार्याने द्रुपदचा अपमान केल्यापासून त्याच्या मनात द्रोणाचार्यांबद्दल सुडाची भावना रुजली होती. त्यासाठी खूप यज्ञ करून त्याने धृष्टद्युम्नसारखा पुत्र मिळविला होता. सतत त्याच्या डोक्यात द्रोणाचार्यांचा वध हा एकच विषय घातला होता. कृष्ण म्हणाला, धृष्टद्युम्न, तू समजतोस तितके द्रोणाचार्यांना मारणे सोपे नाही. माझ्या पराक्रमावर तुमचा विश्वास नाही का? आहे, म्हणून तर तुला पांडवांचा सेनापती केले आहे. पण आज द्रोणाचार्य रुद्र बनले आहेत. त्यांना थोपविणे शक्तीचे काम नाही, काहीतरी युक्तीच काढली पाहिजे. कृष्णाचे बोलणे सगळ्यांनाच पटले. सगळे विचार करू लागले, काय करता येईल. इतक्यात भीमाने बातमी आणली, कौरवांचा अश्वत्थामा नावाचा लढाऊ हत्ती मारला गेला. कृष्णाच्या डोक्यात एकदम एक विचार चमकून गेला. त्याने ताबडतोब भीमाला सांगितले, भीमा, असाच परत रणांगणावर जा आणि अश्वत्थामा मेला ही बातमी सैनिकांमध्ये पेर. लक्षात ठेव, ही बातमी द्रोणाचार्यांपर्यंत गेली पाहिजे. मग काय होईल ते नंतर बघू, पण तू मात्र त्वरित निघ इथून. भीम आणखी प्रश्न विचारायला थांबला नाही. तो तसाच माघारी फिरला. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला ही एकच गोष्ट ओरडून सांगू लागला. अश्वत्थामा मेला ही बातमी द्रोणाचार्यांच्या कानावर गेली. ते एकदम खचून गेले, कारण अश्वत्थामा त्यांचा एकुलता एक मुलगा होता, अत्यंत लाडका होता. बातमी ऐकून द्रोणाचार्य एकदम गर्भगळीत झाले. त्यांना काहीच सुचेना. एक मोठाच आघात होता त्यांच्यावर. पण काही वेळातच त्यांच्या लक्षात आले, कौरवांच्या सेनेत अश्वत्थामा नावाचा एक लढाऊ हत्ती पण आहे. मग मेला कोण, हत्ती की मुलगा? त्याची शहानिशा करायची होती, म्हणून दुःख आवरून ते सगळ्यांना विचारू लागले. पण कोणालाच नीट सांगता येत नव्हते. खरे कुणाला माहीतच नव्हते. द्रोणाचार्यांना वाटले, आपल्याला खरी गोष्ट फक्त युधिष्ठिर सांगेल, कारण तो कधीच खोटे बोलत नाही. द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला काय ते विचारण्याचा निर्णय घेतला. द्रोणाचार्य युधिष्ठिराला विचारतील याचा अंदाज कृष्णाने बांधला होता, म्हणून तो युधिष्ठिराला म्हणाला, धर्मा, तू कधी स्वप्नातसुद्धा खोटे बोलला नाहीस, पण यावेळी मात्र तुला खोटे बोलले पाहिजे. नाही कृष्णा, माझा प्राण गेला तरी मी खोटे कधीच बोलणार नाही. धर्मा, हा तुझ्या एकट्याचा प्रश्न नाही, हा सर्व पांडवांचा प्रश्न आहे. तू खोटे बोलून पुत्र अश्वत्थामा गेला असे सांगितलेस तरच पांडव तरणार आहेत. युद्ध जिंकण्यासाठी हे करावेच लागेल युधिष्ठिरा. सगळेच त्याची समजूत घालू लागले, पण धर्म कुणाचे ऐकेना. आता धर्म जर खोटे बोलला नाही तर युद्धात जय मिळवणे कठीण होते. शेवटी धर्म म्हणाला, मी नरोवा कुंजरोवा म्हणेन, पुत्रच मेला असे सरळ सांगणार नाही. तेवढे म्हटलेस तरी खूप झाले. सुस्कारा टाकून कृष्ण म्हणाला, युधिष्ठिर किमान इतके बोलायला तयार झाला हेच त्याच्या दृष्टीने खूप होते. द्रोणाचार्य पोहोचायच्या अगोदर कृष्णाने दुसरी रचना उभी केली. त्याने भीमाच्या हातात शंख देऊन ठेवला. कोणत्या वेळी फुंकायचे याच्या सूचना दिल्या. ठरल्याप्रमाणे द्रोणाचार्य आले. अगदी युधिष्ठिराच्या समोर आले व म्हणाले, युधिष्ठिरा, तू तरी खरे काय ते सांग. कोण मेला, माझा पुत्र अश्वत्थामा की हत्ती अश्वत्थामा? द्रोणाचार्य हे युधिष्ठिराचेही गुरु. त्यांची ती दयनीय अवस्था त्याच्याने पाहावली नाही. त्याला वाटले खरे काय ते सांगून टाकावे. पण पलीकडे उभा राहून कृष्ण नेत्रपल्लवी करीत होता. इतर पांडव त्याच्याकडे आशेने पाहत उभे होते. सांग युधिष्ठिरा, खरे काय ते सांग. तू कदापि खोटे बोलणार नाहीस असा माझा विश्वास आहे. परत द्रोणाचार्य म्हणाले. आता काहीतरी बोललेच पाहिजे असा विचार करून युधिष्ठिर म्हणाला, पुत्र की हत्ती हे मला माहीत नाही. युधिष्ठिराने पुत्र हा शब्द उच्चारताच कृष्णाने खूण केली. भीम तयारीतच होता. त्याने जोराने शंख फुंकला. द्रोणाचार्यांच्या कानावर फक्त पुत्र हा एकच शब्द आला. त्याला पुढचे काही ऐकू आले नाही. पुत्र शोकाने द्रोणाचार्य खाली कोसळले. मोठ्या मोठ्याने विलाप करू लागले. त्यांच्या शोकाला पारावार उरला नाही. हीच वेळ होती. कृष्णाने धृष्टद्युम्नला नेत्रपल्लवी केली. हातात तलवार घेऊन तो द्रोणाचार्यांच्या अंगावर धावला. सपासप वार करून त्याने द्रोणाचार्यांचे जीवन संपवले.